सर, मूल्यवर्धन म्हणजे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु कार्यक्रमाची माहिती देत असताना फक्त एवढंच सांगतो की कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, जस्टिस, लिबर्टी, इक्विटी, फेटर्निटी आणि आता नॅशनलिझम या सर्व गोष्टी NEP प्रमाणे, NCF प्रमाणे कशा मुलांच्या मध्ये इन्कल्केट केल्या जातील. कारण व्हॅल्यू शिकवल्या जात नाहीत, व्हॅल्यू लादल्या जात नाहीत. तर व्हॅल्यू इन्कल्केट करण्यासाठी शाळेमध्ये परिस्थिती निर्माण करावी लागते, वातावरण निर्माण करावं लागतं. ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करतो आहोत. मूल्यवर्धन NEPचं इम्प्लिमेंटेशन आणि NCFचं इम्प्लिमेंटेशन तंतोतंत करत आहे. महाराष्ट्र हे एक पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती हा प्रयोग मागच्याच 5 वर्षामध्ये आपल्या टेन्युअरमध्ये संपूर्ण यशस्वी झालेला होता. आणि आता आपण पहिलीपासून 8वी पर्यंत मराठी, हिंदी, इंग्लिश या शाळेमध्ये सुरू आहे. उर्दू शाळेमध्ये आता या वर्षापासून सुरू होईल. नेक्स्ट, याच्यानंतर सर या कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यू ह्या रिलेटेड व्हॅल्यूजमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी, सायंटिफिक टेम्पर, कंपॅरिझन, सेवाभाव, पेट्रोइझम ह्या सर्व गोष्टी आपण कशा पद्धतीने रिलेटेड व्हॅल्यूज, त्याच्यामुळे कॉम्पिटन्सी काय क्रिएट होते, तर सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग, रिलेशनशिप स्किल्स आणि सोशल अवेअरनेस ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. नेक्स्ट, हे सगळं करत असताना 2009 पासून हा कार्यक्रम चालू केलेला आहे सर. आपण 2009 ते 14 पर्यंत आपण बीड जिल्ह्याच्या 450 शाळेमध्ये हा कार्यक्रम सुरू केला. 2015 ते 20 पर्यंत आपल्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 67,000 गव्हर्नमेंट स्कूलमध्ये हा कार्यक्रम अतिशय यशस्वी सुरू केला. 20 मध्ये जेव्हा कोरोना आला त्यावेळेस पर्यंत आमचे जिल्हा मेळावे चालले होते आणि अतिशय उत्कृष्ट इम्पॅक्ट असेसमेंट झालेले आहे. पूर्वी याचं इम्पॅक्ट असेसमेंट NCERTने केलेलं आहे. याचं इम्पॅक्ट असेसमेंट ओरेगॉन युनिव्हर्सिटीने केलेलं आहे आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. या सर्व संस्थांनी इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही 20 साली जेव्हा हा प्रोग्राम कोविडमुळे एक वर्षभर शाळा बंद होत्या, 1.5 वर्ष, आणि नवीन NEP आली, NCF आलं, तर आम्ही नवीन NCF आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं SCF ह्यांना एकत्र करून आणि पूर्ण NCFचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल म्हणून आम्ही मूल्यवर्धन 3.0 डिझाईन केलं आणि ते 3.0 सध्या आपल्या नेतृत्वाखाली आपण ते इम्प्लिमेंट करतो आहोत. नेक्स्ट सर, जे काही आपण पूर्वी 15 ते 20 मध्ये, 16 ते 20 मध्ये केलेलं आहे, तर ते 1,97,000 टीचरला ट्रेनिंग दिलं होतं. 45 विद्यार्थी याच्यामध्ये होते आणि सर्व जिल्हा परिषदेच्या 68,000 शाळा, गव्हर्नमेंटच्या शाळा आपण याच्यामध्ये कव्हर केल्या होत्या, ज्याचा रिस्पॉन्स अतिशय उत्कृष्ट असा आलेला आहे. नेक्स्ट सर, मूल्यवर्धन म्हणजे हा फक्त व्हॅल्यू एज्युकेशनचा प्रोग्राम नाहीये. आम्ही मूल्यवर्धन मध्ये शिक्षकाला चाइल्ड सेंट्रिक कसं शिकवावं आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण कसं द्यावं, आनंददायी शिक्षण कसं द्यावं, या संदर्भामध्ये पूर्ण पेडॉगॉजिकल चेंजेस केलेले आहेत. आणि कोऑपरेटिव्ह लर्निंग, कोऑपरेटिव्ह बेस, इन्क्वायरी बेस्ड, क्वेश्चनिंग, स्टिम्युलेटिंग क्रिटिकल थिंकिंग, त्याच्यामुळे हे शिक्षकाला बदलण्याचा प्रयोग आहे. मूल्यवर्धन हे त्याच्यामध्ये टाकलेले मूल्यवर्धनच्या काही गोष्टी आहेत ज्या सर्व करिक्युलमला अलाइन आहेत, परंतु मेन पेडॉगॉजी चेंज झाली तर शिक्षिका ही या पेडॉगॉजी प्रमाणे मूल्यवर्धनच शिकवत नाही तर बाकीचे विषय पण शिकवते. त्याच्यामुळे मूल्यवर्धन हा फक्त मूल्यवर्धन व्हॅल्यू एज्युकेशन नव्हे, तर हे पूर्ण शाळेचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते. याच्यामुळे मुलांच्या उपस्थितीमध्ये फरक पडतो, विद्यार्थ्यांमध्ये फरक पडतो, विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये फरक पडतो, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फरक पडतो. यामुळं अशा पद्धतीने मूल्यवर्धन हे फक्त व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून आपण त्याच्याकडे न बघता एक शाळेचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, अशी माझी रिक्वेस्ट आहे. नेक्स्ट सर, आपण MOU केला 28 एप्रिल 25ला, जस्ट 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता या वर्षी आपण 87,000 शाळेमध्ये रीच झालो आहोत. 3 लाख शिक्षकांना प्रत्यक्ष ट्रेनिंग दिलेलं आहे, ऑनलाईन ट्रेनिंग नाही. आणि 97 लाख विद्यार्थी आठवड्यातून 2 वेळा मूल्यवर्धनचे धडे घेत आहेत, प्रॅक्टिस करतायत आणि एक्सपिरियन्स घेत आहेत. नेक्स्ट तर जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे राज्य शासनाने या कार्यक्रमाची पूर्ण ओनरशिप घेतलेली आहे. मान्य सचिव साहेब, कमिशनर साहेब आणि डायरेक्टर SCRT आणि डायरेक्टरची पूर्ण टीम. सर, जोपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटचं कोऑपरेशन मिळत नाही आणि गव्हर्नमेंट त्या कामाची ओनरशिप घेत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. मी अतिशय समाधानी आहे की इतका मोठा कार्यक्रम 1 कोटी विद्यार्थ्यांच्या पर्यंत जातोय आणि त्याची ओनरशिप स्वतः गव्हर्नमेंटने घेतलेली आहे. ह्याचा मला अतिशय आनंद आहे सर. नेक्स्ट सर, मी फक्त आपल्याला ऍग्रीमेंट झाल्यानंतरची गोष्ट सांगतो.
म्हणजे फक्त 1ली ते 8वी पर्यंतचे मराठी, हिंदी, इंग्लिश हा संपूर्ण करिक्युलम सँक्शन करण्यासाठी SCRTने इतक्या जास्त वेळा मिटिंगा घेतल्या, एक्सपर्ट लोक अपॉइंट केले आणि पूर्ण एक्सपर्ट लोकांकडनं नवीन NEP NCF प्रमाणे सगळ्या गोष्टी समजून घेऊन आमच्या करिक्युलम मध्ये जे काही चेंजेस करायचे ते चेंजेस आम्ही कॅरी केले आणि आम्ही संपूर्ण सिलेबस 2-3 महिन्यामध्ये कंप्लीट केला, अप्रूव्ह केला शासनाने. त्याच्यानंतर दुसरं नेक्स्ट त्याच्यानंतर आम्ही कोऑपरेटिव्ह अँड एक्सपिरियन्शियल लर्निंग स्ट्रॅटेजीज ह्याच्यावरती आम्ही भर दिला. एक जोडी चर्चा, गट चर्चा, कोऑपरेटिव्ह गेम, एक्सपिरियन्शियल स्ट्रॅटेजीज आणि क्रिएटिव्ह थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग. मूल्यवर्धन मध्ये विद्यार्थी हा फक्त नॉलेज घेत नाही तर त्या नॉलेजचा एक्सपिरियन्स घेतो आणि तो समूहामध्ये घेतो आणि समूहामध्ये घेऊन त्याला अनालिसिस करून मग डिसिजन घेतो. डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी मूल्यवर्धन मुलांच्या मध्ये रुजवते आहे. हे 100% आपल्या महाराष्ट्राच्या शाळेमध्ये यशस्वीरित्या चालू झालेलं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये प्रत्येक इयत्तेमध्ये 4 मुख्य पार्ट आहेत सर. पहिला पार्ट आहे सेल्फ अवेअरनेस अँड सेल्फ मॅनेजमेंट, दुसरा पार्ट आहे रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग, तिसरा पार्ट आहे पॉझिटिव्ह रिलेशन्स, चौथा पार्ट आहे केअरिंग फॉर एन्व्हायरमेंट अँड वेलबिंग ऑफ अदर्स. सर प्रत्येक इयत्तेमध्ये हे 4 वेगळे पार्ट केलेले आहेत आणि शिक्षक ह्या 4 पार्ट प्रमाणे शिकवतायत म्हणजे कृती घेत आहेत. नेक्स्ट सर मूल्यवर्धन जे आहे ते आम्ही टीचर ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही स्ट्रॅटेजी आखली SCRT बरोबर आणि पूर्ण चाइल्ड सेंट्रिक जॉयफुल ऍक्टिव्हिटी बेस्ड कन्स्ट्रक्टिव्ह पेडागॉजी, शिफ्ट फ्रॉम थिअरी टू प्रॅक्टिस, फेस टू फेस ट्रेनिंग विथ डेमॉन्स्ट्रेशन, मेंटरिंग बाय स्ट्रॉंग स्टेट अँड डिस्ट्रिक्ट रिसोर्स टीम, कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचर लर्निंग मटेरियल सपोर्ट. सर आम्ही 200 पेक्षा जास्त व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओ सगळे शिक्षक वापरतायत नंतर. सर याच्यामध्ये स्टेट रिसोर्स ग्रुप बनवला होता ज्याच्यामध्ये 833 मास्टर ट्रेनर महाराष्ट्रामधून SCRTने आयडेंटिफाय केले होते. डिस्ट्रिक्ट रिसोर्स ग्रुप बनवला होता त्याच्यामधून 9,888 टीचर अपॉइंटमेंट केले होते ट्रेनिंगसाठी आणि शेवटी 2,65,000 टीचर्सला ट्रेनिंग नंतर तिसऱ्या फेजमध्ये देण्यात आलं. नेक्स्ट सर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे 833 लोक जे आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही पुण्याला वाघोलीमध्ये 21 बॅचेस मध्ये पूर्ण केलं आणि 5 दिवसाचं ट्रेनिंग त्यांना दिलं. सर हे 833 लोक असे तयार झालेले आहेत की तुमच्या क्वालिटीमध्ये कुठल्याही बाबतीत हे लोक मागे राहणार नाहीत आणि हे परमनंट स्टेटसाठी क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी हे पूर्ण मटेरियल चांगलं तयार झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे. त्याच्यानंतर सर हे 833 आकडा आला कुठून तर जितके आपल्याकडे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यातले 2-2 लोक आपण घेतलेले आहेत आणि आधी आम्हाला असं वाटलं होतं की 5-10% एक्स्ट्रा घ्यावेत, कुणी गैरहजर राहतील, परंतु कुणी गैरहजर राहिले नाही. उलट एक्स्ट्रा लोक याच्यामध्ये ट्रेनिंगला आले आणि प्रत्येक क्लस्टर 5,000 क्लस्टर आहेत तर 10,000 लोक 5,000 क्लस्टर मधून 2-2 लोक आपण प्रत्येक क्लस्टरचे घेतले. त्यांना डिस्ट्रिक्ट रिसोर्स ग्रुप म्हणून म्हटलं गेलं आणि त्यांचं 268 बॅचेस मध्ये प्रत्यक्ष ट्रेनिंग 4 दिवसाचं केलंय सर आणि ते बी रेसिडेन्शियल ट्रेनिंग केलंय. त्याच्यानंतर 2,65,000 टीचरचं ट्रेनिंग जे आहे हे 8,427 बॅचेस मध्ये झालेलं आहे आणि हेही प्रत्यक्ष 3 दिवसाचं ट्रेनिंग झालेलं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर हा ट्रेनिंगचा पार्ट यशस्वी संपवणं ह्याच्यासाठी सेक्रेटरी, कमिशनर, डायरेक्टर आणि त्यांची टीम ह्या सर्वांची मेहनत अतिशय जबरदस्त आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आता ह्या ट्रेनिंग मध्ये नेमकं काय आहे, ट्रेनिंग म्हणजे काय, तर त्याच्यावरती मी 2 मिनिटं पुढचं नेक्स्ट त्याच्यावरती मी 2 मिनिटं सांगतो. ट्रेनिंग मध्ये आम्ही मूल्यवर्धनचं फक्त ट्रेनिंग म्हणून नव्हे तर रिडिफायनिंग ऑफ टीचर्स, कोऑपरेटिव्ह लर्निंग स्ट्रक्चर, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अँड जॉयफुल क्लासरूम प्रॅक्टिसेस, क्रिएटिव्ह लर्निंग अप्रोचेस आणि क्लास मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज ह्या पार्टवरती आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि हे पार्ट कुठल्याही विषयाला लागू होतात, फक्त मूल्यवर्धनसाठी नाही. मी ह्याचं एक स्लाइड मध्ये त्याची संदर्भातली थोडीशी माहिती देईल की नेमकं काय. नेमकं रिडिफायनिंग ऑफ टीचर रोल म्हणजे टीचर ॲज अ फॅसिलिटेटर नॉट रोट लर्निंग. त्याच्यानंतर टीचर लँग्वेज म्हणजे रिस्पेक्टफुल, एनकरेजिंग कम्युनिकेशन, फोस्टरिंग पॉझिटिव्ह अटेन्शन. तर ह्या अतिशय महत्वाच्या बाबी आपण टीचर लोकांना शिकवलेल्या आहेत की जे अतिशय आनंदाने हसत खेळत नाचत ट्रेनिंग घेतात. नेक्स्ट मी कोऑपरेटिव्ह लर्निंग स्ट्रक्चर सर जोडी चर्चा, गट चर्चा आणि कोऑपरेटिव्ह गेम ही इंटरनॅशनल पेडागॉजी आम्ही सर्व शोधून काढली. सर भारतामध्ये हंटर कमिशन पासून
आता NEP 2020 आणि NCF 23 पर्यंत सर्व पॉलिसीजचा आम्ही डिटेल स्टडी करून पुस्तक छापलेलं आहे. इंटरनॅशनली प्रत्येक देशामध्ये मूल्य शिक्षण कसं दिलं जातं त्याचे पुस्तक छापलेले आहेत. इतका स्टडी करून आपण ह्या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत की ज्याच्यामुळे शाळा 100% बदलू शकते. नेक्स्ट, कन्स्ट्रक्टिव्ह अँड जॉयफुल प्रॅक्टिसेस मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, होल क्लास डिस्कशन्स, ओपन एंडेड क्वेश्चन्स, फॉलोअप क्वेश्चन्स, वेट टाइम म्हणजे शिक्षकाचा अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना ॲडिक्वेट थिंकिंगसाठी वेळ दिला जातो. मुलांना चर्चा करण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी वेळ दिला जातो. नो हँड्सअप टेक्निक. नेक्स्ट सर, हे क्रिएटिव्ह लर्निंग अप्रोचेस, हे रोल प्लेज आणि ऍक्शन सॉंग्स हे इतक्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहेत की विद्यार्थी मूल्यवर्धनचा तास कधी येईल याची वाट पाहतात. नेक्स्ट, मी मुद्दाम थोडं फास्ट जातोय सर. क्लासरूम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज, क्लासरूम मॅनेजमेंट, क्वाईट सिग्नल, क्लास रूल्स अँड कॉन्सिक्वेन्सेस, ह्याच्यामध्ये सर अतिशय चांगल्या पद्धतीची क्लासरूम मॅनेजमेंटच्या स्ट्रॅटेजीज आम्ही लोकांना दिलेल्या आहेत. आणि असेसमेंट ऑफ होलिस्टिक लर्निंग सर, 360 डिग्री मल्टी डायमेन्शनल रिपोर्ट रिफ्लेक्सिंग प्रोग्रेस आणि युनिकनेस ऑफ द लर्नर, हे कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह अँड सायकोप्रोमॅटिक डोमेन, ह्या सर्व गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे. मी आता नेमकं काय दिलंय ते सांगण्यापेक्षा त्याचा उपयोग आणि त्याचा इम्पॅक्ट काय झालाय ते सांगतो. नेक्स्ट सर, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जे काही शिक्षक ट्रेनिंगला आले, मग ते SRG असो, डिस्ट्रिक्ट लेवलचे DRG असो किंवा टीचर असो, ट्रेनिंगच्या पूर्वी त्यांना किती माहिती होती त्याची असेसमेंट आपण केलेली आहे आणि ट्रेनिंगच्या नंतर किती माहिती झाली त्याची असेसमेंट केलेली आहे. सर, मूल्यवर्धन पूर्वी आपण 4 वर्ष राबवलेलं असल्यामुळे टीचरला ही माहिती थोडीशी जास्त होती. अदरवाईज नवीन ठिकाणी गेलं तर ही टीचरला माहिती जी आहे आत्ताची ती अतिशय कमी आहे. आणि तरी सुद्धा याच्यामध्ये 16.4% डिफरन्स पडलाय आणि 1,53,900 शिक्षकांचं हे असेसमेंट आहे की जे ट्रेनिंगच्या पूर्वी आणि ट्रेनिंगच्या नंतर त्यांचं सेल्फ असेसमेंट घेतलेलं आहे. नेक्स्ट सर, टीचर फीडबॅक काय त्याच्यामध्ये 73,000 शिक्षकांनी अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने टीचर फीडबॅक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये 83.60% म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ मूल्यवर्धन. सर, 83% शिक्षकांना मूल्यवर्धनचं अंडरस्टँडिंगच्या मध्ये क्लासरूम मॅनेजमेंट आवडलेलं आहे. 80% लोकांना ऍक्टिव्हिटीज कशा घ्यायच्या ते समजलेलं आहे. 79% लोकांना कोऑपरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजीज कशा करायच्या ते समजलेलं आहे. स्टुडंट असेसमेंट अँड व्हॅल्यू एज्युकेशन कसं करायचं ते समजलेलं आहे. होल क्लास डिस्कशन हे थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणून 75%, कारण संपूर्ण क्लासला डिस्कशन मध्ये कसं एंगेज करायचं त्या स्ट्रॅटेजीज आहेत. आणि हा 73,000 शिक्षकांचा रिपोर्ट आहे. नेक्स्ट, ह्या शिक्षकांना विचारलं गेलं, तुम्ही जर आता दुसऱ्याला ट्रेनिंग देणार असाल तर तुमचा कॉन्फिडन्स किती आहे? सर, मला अतिशय आनंद वाटतो हे सांगायला की 75% शिक्षकांनी सांगितलं की आम्ही क्लासरूम मॅनेजमेंट जास्त चांगलं घेऊ शकतो, आम्ही ऍक्टिव्हिटी कंडक्ट करू शकतो. इन ऑल 73,000 शिक्षक असं सांगतायत की आम्ही दुसऱ्याचं ट्रेनिंग कॉन्फिडन्सच्या पद्धतीने घेऊ शकतो. सर, जनरली ट्रेनिंगमध्ये कॅस्केड मॉड्यूलमध्ये वरून खाली जाताना क्वालिटी लूज होते, परंतु मूल्यवर्धन मध्ये क्वालिटी लूज होत नाही, क्वालिटी इन्क्रीज होते. कारण सरकारी शिक्षक हा अतिशय उत्कृष्ट आणि चांगला शिक्षक आहे. आम्ही त्यांना ट्रेनिंग दिल्यावर त्यांना स्ट्रॅटेजी कळते, मग त्यांचा एक्सपिरियन्स ते त्याच्यात वापरतात. म्हणून पहिल्यांदा आमच्या इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये हे आढळून आलेलं आहे की मूल्यवर्धन मध्ये कॅस्केड मॉड्यूल होत नाही आणि कॅस्केडमध्ये जे लॉस होतो मटेरियलचा तो इथे होत नाही. सर, ही अतिशय महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर मल्टी टायर्ड प्रोग्राम सपोर्ट. सर, माझ्याकडे 456 लोक अपॉइंट केलेले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक माणूस अपॉइंट केलेला आहे आणि हे आपल्या गव्हर्नमेंटच्या शिक्षकांना आणि तालुका लेवलवरती लोकांना सपोर्ट करण्यासाठी ही टीम आम्ही अपॉइंट केलेली आहे. ह्याच्यासाठी आणि बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आम्हाला SMF ला मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो. आणि मी आमचे जे फंडर्स आहेत आत्ताचे तिन्ही सत्कार केला त्यांचं मी अभिनंदन करतो. पण सर, याच्यामध्ये आम्हाला खूपच जास्त रिगरसली आम्ही याच्यामध्ये काम करतो आहोत. नेक्स्ट, आता महत्वाची गोष्ट थोडक्यात सांगतो, शेवटचा आहे. 58,600 शाळेंचं क्लासरूम मॅनेजमेंट क्लासरूम ऑब्झर्वेशन केलेलं आहे. सर, भारतामध्ये 58,600 क्लासरूम ऑब्झर्वेशन झाल्याची एकही केस एकही राज्यात सापडणार नाही. ऑब्झर्वेशन म्हणजे मी पुढे सांगतो सर काय केले ते. ऑब्झर्वेशन म्हणजे आमची टीम तालुक्यातली प्लस क्लस्टर ऑफिसर हे दोघं जण वर्गामध्ये जातात
आम्ही त्यांना कॉम्प्युटराइज सिस्टीम करून दिलेली आहे. वर्गामध्ये जाऊन ते पूर्णपणे क्लासमध्ये पिरियड कसा चाललाय ते ऑब्झर्व करतात आणि त्या ऑब्झर्वेशनचे रिपोर्ट, हे फक्त ऑब्झर्वेशनचे रिपोर्ट मी सांगतो 2 मिनिटात, पण हे ऑब्झर्वेशन कोणत्या जिल्ह्यात किती झालेलं आहे त्याचा हा फिगर आहे की इतक्या जिल्ह्यामध्ये हे ऑब्झर्वेशन झालेले आहेत. जिल्हा वाईज माहिती आहे. त्याच्यात फक्त मुंबई जिल्ह्यामध्ये कमी झालेले आहेत, बाकीचे जास्त झालेले आहेत. आता ऑब्झर्वेशनचे मुद्दे सांगतो सर. सर, ज्या शाळेमध्ये 2 पिरियड आपण लावून दिलेले आहेत, एससीआरटीने GR काढलेला आहे, 51.22% शाळेमध्ये आठवड्यातले 2 पिरियड नियमितपणे चालतात. 21.38% मध्ये शाळेमध्ये हे वन्स इन अ वीक चालतात. म्हणजे जवळजवळ 73% शाळेमध्ये मूल्यवर्धन हे चालूच आहे. कुठे 2 पिरियडचे 51% लोक आहेत आणि 23% ॲडॉक बेसिसवर घेतात. आणि MV इज नॉट कंडक्टेड ॲट ऑल मध्ये 4% येत आहेत. हे 4% काय येत आहेत तर त्याचं कारण आपण जे ट्रेनिंग सुरू केलं होतं इलेक्शनच्या कोड ऑफ कंडक्टमुळे काही ट्रेनिंग आमचे खूप उशिरा झाले. ते उशिरा ट्रेनिंग झाल्यामुळे आम्हाला ही संख्या आमच्या पुढे येते. साहेब, मी तुम्हाला हे सांगतो की पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये एकही टक्का राहणार नाही याची माझी गॅरंटी आहे. पण जी काही फॅक्ट आहे ती आम्ही तुमच्या समोर ठेवतो. त्याच्यानंतर दुसरा, अडॉप्शन ऑफ मूल्यवर्धन की प्रॅक्टिसेस. ह्या क्लासरूम ऑब्झर्वेशन मध्ये काय कळलं तर यूज ऑफ क्वाईट सिग्नल. यूज ऑफ क्वाईट सिग्नल म्हणजे सर असं टेक्निक आहे की वर्गामध्ये मुलांनी मस्ती करतात, मस्ती करावी, पण एका शिक्षकाने जर येऊन हात वर केला की मला तुमचं अटेन्शन पाहिजे, तर हात वर केल्यानंतर प्रत्येक मुलगा बघितल्यानंतर तो हात वर करतो आणि दुसऱ्याला खुणवतो तू हात वर कर. सर 30 सेकंदामध्ये वर्ग सायलेन्स होतो एकदम. म्हणजे हे टेक्निक्स जे आहेत हे ह्याचा किती यूज झाला हे क्लासरूम याच्यामध्ये लक्षात येईल. ऍप्लिकेशन ऑफ कोऑपरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजीज, जे आम्ही ट्रेनिंग दिले सर शिक्षकांना, तर ते ट्रेनिंग दिल्याप्रमाणे वर्गामध्ये ते किती कोऑपरेटिव्ह लर्निंग वापरतात. यूज ऑफ ओपन एंडेड क्वेश्चन, मुलांना ओपन एंडेड क्वेश्चन किती विचारतात. आणि ऑप्टिमायझिंग टीचर टॉक टाइम, आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे की टीचरने कमी बोलावं आणि मुलांना जास्त बोलायला द्यावं. आता या सगळ्याचे रिझल्ट एक एक स्लाइड मध्ये दाखवतो सर. याच्यामध्ये इफेक्टिव्ह ऑफ क्वाईट सिग्नल, क्वाईट सिग्नल जे मी आता आपल्याला सांगितलं, 77.66% सर करेक्टली यूज करतात. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून सर इतकं मोठं गव्हर्नमेंट शिक्षक जबरदस्त काम करतायत की म्हणजे मी गव्हर्नमेंटचं म्हणून काही तुमच्या समोर त्याची स्तुती करत नाहीये, पण मला माहिती आणि प्रत्यक्षात सर्व जिल्ह्यात मी दौरे केलेले आहेत. त्याच्यानंतर युज्ड इनकरेक्टली, नॉट युज्ड, आणि चौथा आहे युज्ड व्हेन नॉट रिक्वायर्ड, 2.56%. म्हणजे गरज नाहीये तरी वापरलं, कारण एक टेक्निक हातात मिळाले म्हणून ते कधी वापरलं पाहिजे, त्याच्याऐवजी गरज नाही तरी वापरलं, असे 2.56% आहे. सर, ह्याच गोष्टीमुळे वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये प्रत्यक्षात डिफरन्स पडतो. मुलांना धाक दाखवून एकत्र आणण्यापेक्षा स्वतःहून व्यवस्थित पद्धतीने ते एकत्र आणू शकतात. सर, इथे मुलांना क्लास रूल्स असतात, मी पुढे सांगतो सर 1 मिनिटात. ऍप्लिकेशन ऑफ कोऑपरेटिव्ह लर्निंग स्ट्रक्चर. सर, 73.7% डिस्कशन ऑफ पेअर ग्रुप करतायत आता सध्या वर्गामध्ये. सर, जिथं 4 वर्गाची शाळा आहे, 5 वर्गाची शाळा आहे, 2 शिक्षक आहे, सर ह्या डिस्कशन प्रमाणे शिक्षक त्यांना लावून देतात लाईन, कोऑपरेटिव्ह पेअर आणि हे करून, आणि मग दुसऱ्या वर्गात जातात. सर, ह्याचे अतिशय मल्टीग्रेड ह्याचे बेनिफिट्स आहेत. सफिशियंट टाइम फॉर डिस्कशन विद्यार्थ्यांना दिला जातो. फॉर्मेशन ऑफ पेअर ग्रुप 2, 3, 4च्या ग्रुपमध्ये हे जे दाखवले चित्रामध्ये तसं सगळ्या शाळेमध्ये होतं. सर, मागच्या रिजिम मधले 21,000 शाळेनी व्हिडिओ आपल्याला करून दिलेले आहेत. 21,000 व्हिडिओ गव्हर्नमेंटच्या शाळेंनी स्वतःहून 2 मिनिटाचे व्हिडिओ करून पाठवलेले जे आपल्याकडे आहेत. नेक्स्ट, प्रमोशन ऑफ क्रिटिकल थिंकिंग. सर, कंडक्टेड होल क्लास डिस्कशन 67%, ऑर्गनायझिंग ग्रुप अँड पेअर वर्क 58%. हे जे आहे हे फक्त मी 50%च्या वरचेच लोक काढतोय आणि तेही 58,000 लोकांचं क्लासरूमचा ऑब्झर्वेशनचा हा रिपोर्ट आहे. 10-5 शाळेचा रिपोर्ट नाहीये, 58,000 शाळेचा रिपोर्ट आहे. आणि अशा पद्धतीने सर ह्याचे रिपोर्ट आणि इम्पॅक्ट, ह्याचा पूर्ण डेटाबेस, कॉम्प्युटरायझेशन सिस्टीम आपण अतिशय उत्कृष्टपणे ठेवलेली आहे. नेक्स्ट सर, इंडिपेंडंट थिंकिंग मध्ये 75.10% हे डायव्हर्स आणि व्हेरियस रिस्पॉन्सेस शाळेमध्ये दिले जातात आणि इंडिपेंडंट थिंकिंग मध्ये मुलांना अपॉर्च्युनिटी दिली जाते 75%. आय एम व्हेरी हॅपी विथ धिस रिपोर्ट. नंतर टीचर टॉक टाइम.
सर 88% लोकांनी स्वतःचा टॉक टाइम कमी केलेला आहे आणि मुलांना संधी दिलेली आहे. हे प्रत्यक्षात ऑब्झर्वेशन 58,000 शाळेचे आहेत. आणि नंतर नेक्स्ट, हा 3 टॉप चेंजेस काय आढळून आले? इम्प्रूव्ड स्टुडंट पार्टिसिपेशन, इम्प्रूव्ड अटेंडन्स, जॉयफुल लर्निंग आणि स्ट्रेंथन टीचर स्टुडंट रिलेशनशिप. हे मुख्य तीन आउटकम ह्याच्यातून बाहेर आले. तसे बरेच आहेत, पण आता हे 3 समोर मी आणलेले आहेत. नेक्स्ट सर, ओव्हरऑल प्रोग्रेस अँड की माइलस्टोन्स अचीव्ड. आम्ही काय अचीव्ड केलं? इम्प्रूव्ड अटेंडन्स मध्ये हा. आपण याचं मेजर केलं आहे. हो हो, येस सर. माझ्याकडे प्रत्येक शाळेचा रिपोर्ट आहे, प्रत्येक शाळेचा रिपोर्ट आहे. आणि नेक्स्ट, ओव्हरऑल प्रोग्रेस अँड की माइलस्टोन्स. सर आम्ही काय की माइलस्टोन अचीव्ह केल्या? हे 82,000 शाळेत सुरू केलेलं आहे. 2,76,000 टीचरनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि स्कूल व्हिजिट्स आणि 58,000 स्कूल व्हिजिट झालेले आहेत. सीआरसी आणि डायट फॅकल्टी, मी डायट फॅकल्टी, सीआरसी, एज्युकेशन ऑफिसर्स यांचं अभिनंदन करेल सर. ह्या प्रोजेक्ट खांद्यावरती घेऊन सर्व आपले लोक नाचतायत. मला ह्याचा आनंद आहे सर. हे एक खूप मोठं चित्र आपल्या समोर उभं आहे. आता शेवटी सर, रोड अहेड. नेक्स्ट, रोड अहेड मध्ये आम्ही पुढच्या वर्षी काय करणार आहोत? नर्चर अँड डेव्हलप एसआरजी अँड डीआरजी मेंबर्स जे आपण तयार केलेले त्यांना जास्त स्ट्रॉंग करणार आहोत, अजून जास्त पुढे जाण्यासाठी. टीचरला मोटिवेट करणार आहोत अजून आणि इन्स्पायर करणार आहोत. चेंज एजंट म्हणून व्हॅल्यू बेस्ड क्वालिटी एज्युकेशन कसं करायचं, संपूर्ण एज्युकेशन, नॉट ओनली व्हॅल्यूज. एक्सलेट प्रोग्राम इम्पॅक्ट, ह्याचा इम्पॅक्ट अजून जो काही जे रिपोर्ट आमच्याकडे आलेले आहेत त्या रिपोर्ट पेक्षा जास्त प्रत्येक रिपोर्टचा संदर्भ घेऊन त्याला वाढवायचं कसं, ह्याची आम्ही स्ट्रॅटेजी आखतो आहोत. आणि एंगेजमेंट विथ पेरेंट्स. सर आमच्यापैकी प्रत्येक ऍक्टिव्हिटी पैकी 25-30% ऍक्टिव्हिटी अशा आहेत की ज्या पेरेंटला कनेक्ट करतात. घरी जाऊन पेरेंटशी डिस्कस करून ह्या विषयावरती या. सर इतकं पेरेंटमध्ये चेंज आणि मुलांच्या मध्ये चेंज होतोय की मुलं आपोआप बदलतायत आणि पेरेंट बदलतायत. पेरेंट शिक्षकाकडे येऊन सांगतात आमचे मुलगा बदलायला लागलेत म्हणून. म्हणजे हा खूप, मी स्वतः सगळ्या जिल्ह्यात फिरलेलो आहे. तर अशा पद्धतीने याचं एनईपी मध्ये असं सांगितलेलं, एनसीएफ एनईपी मध्ये असं सांगितलेलं आहे सर की पब्लिक स्कूल ह्या जास्त चांगल्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक त्याचं वाक्य मी कोट अनकोट करतो. पब्लिक स्कूल एज्युकेशन बिकम्स द मोस्ट अट्रॅक्टिव्ह ऑप्शन फॉर पेरेंट्स फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ टू एज्युकेट देअर चिल्ड्रन ॲज एनवर्साइज इन एनईपी. ते काम आम्ही पूर्ण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतरची एक स्लाइड आहे सर, जी मला महत्वाची स्लाइड आहे सगळ्यात जास्त, आणि ही मी वाचणार आहे सर. सर माझी रिक्वेस्ट आहे की याच्यावरती आम्हाला अतिशय महत्वाचं काम करणं जरुरी आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ह्या एनसीएफ मध्ये फक्त पहिल्यांदा हा क्लॉज आलेला आहे आणि तो क्लॉज मी वाचतोय सर. मी कोट अनकोट मध्ये वाचतोय, त्याचं सेक्शन वगैरे सगळे दिलेले आहेत. एनसीएफ म्हणजे काय? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. म्हणजे एनईपीच्या नंतर आधी एनईपी देतात आणि मग ते कसं करायचं त्याचं ऑपरेशन देतात. Examine whether there are specific values that need to be addressed in a focused manner with students and therefore require specific time to be set aside. Illustratively, commitment of equality may require an understanding of the idea of equality, its practice, individual and collective experiences, research from across the world, and its importance of democracy. If so, this could need both separate time and attention, warranting a separate class, perhaps alongside of social science. म्हणजे याला क्लास दिला पाहिजे वेगळा. हे ज्याला आपण डायरेक्ट अप्रोच म्हणतो. टर्मिनॉलॉजी अशी आहे सर, डायरेक्ट अप्रोच आणि इंटिग्रेटेड अप्रोच. सर डायरेक्ट अप्रोच म्हणजे मूल्यवर्धनचा पिरियड. सगळीकडे व्हॅल्यू एज्युकेशन साठी लोक प्रायव्हेट शाळेमध्ये पिरियड देतात सीबीएसई सकट, परंतु गव्हर्नमेंट शाळेमध्ये तशा पद्धतीची सिस्टीम नाही. पहिल्यांदा एनसीएफ मध्ये ही प्रोव्हिजन आणली गेलेली आहे. दुसरा क्लॉज वाचतो सर. टीचर मे नीड सपोर्ट इन डेव्हलपिंग कॅपॅसिटी टू एनहान्स सच स्पेसिफिक सेशन्स ऑन द डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यूज अँड डिस्पोजिशन इन अ रिगरस मॅनर दॅट इनकरेज रिस्पेक्टफुल क्वेश्चनिंग अँड डिस्कशन. हे सगळं आपण रिकमेंड केलेलं आहे सर एनसीएफला, त्यांनी त्याप्रमाणे दिलेलं आहे. म्हणजे शिक्षकांना ह्याच्यासाठी वेगळा सपोर्ट आणि ट्रेनिंग देणं जरुरी आहे. आणि थर्ड, टीचर्स अँड स्टुडंट मे नीड अप्रोप्रिएट अँड रिगरस इंटरेस्टिंग मटेरियल ऑन दीज मॅटर्स दॅट इनकॉर्पोरेट बोथ रिसर्च अँड एक्सपिरियन्स. म्हणजे विद्यार्थ्यांना मटेरियल दिलं पाहिजे, जे पुस्तक आपण देतो आहोत आता ऍक्टिव्हिटी बुक.
सर ह्या 3 गोष्टी इम्प्लिमेंट कुठल्याही राज्यात केल्या जात नाहीत. जसं आता आदरणीय सेक्रेटरी साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र शुड बी फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट दिस. माझी अशी रिक्वेस्ट आहे की आजच्या मीटिंगमध्ये डायरेक्ट अप्रोच हा सुरू करून मूल्यवर्धन हा एक क्लास आहे. आतापर्यंत आपण जे करतो ते एनजीओने केलेला कार्यक्रम म्हणून करतो आहोत, परंतु डायरेक्ट अप्रोच म्हणून त्याला आपण स्वीकारावं, म्हणजे मग संपूर्ण देशामध्ये त्यातून महाराष्ट्रामध्ये सगळे लोक यायला पाहिजेत. हा डायरेक्ट अप्रोच हे एनसीएफ मध्ये मुद्दाम आलेलं आहे, आजपर्यंत कुठल्याही पॉलिसीमध्ये स्वातंत्र्यानंतर आलेलं नाही. म्हणून माझी ह्याच्यावरती निर्णय घ्यावा अशी आपल्याला रिक्वेस्ट आहे. आणि आपल्याकडनं अजून 3 रिक्वेस्ट आहेत, त्या मी 1 मिनिटात संपवतो सर. पहिला आहे ऍक्सेप्टन्स ऑफ मूल्यवर्धन ॲज अ डायरेक्ट अप्रोच फॉर व्हॅल्यू एज्युकेशन इन महाराष्ट्र ॲज एनवर्साइज्ड बाय एनसीएफ. आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सेपरेट बजेट पण असावं, 2 पिरियड्स पर वीक अलोकेट करावेत आणि करिक्युलम आणि प्रिंटिंग ऑफ मूल्यवर्धन लर्निंग मटेरियल जे सांगितलंय तसं ते द्यावं सिस्टीम प्रमाणे. तर याच्यामध्ये सर असं आहे की आम्ही जो मूल्यवर्धन तयार केलेलं आहे तो पूर्ण लर्निंग आउटकमला अटॅच आहे, तो पूर्ण एनसीएफ प्रमाणे आहे. म्हणजे सगळं काही असं आहे की त्याच्यामध्ये एकही गोष्ट अशी नाहीये की जी अभ्यासक्रमामध्ये नाहीये. त्याच्यामुळे याला डायरेक्ट अप्रोच म्हणून आपण मान्यता द्यावी अशी आमची पहिली विनंती आहे. दुसरी विनंती आहे सर इम्पॅक्ट असेसमेंटच्या संदर्भामध्ये. सर आपण पहिल्यांदा IIT मुंबईला पत्र लिहिलं होतं. आदरणीय श्रीकर परदेशी साहेबांनी आम्हाला याच्यात खूप जास्त मदत केली. IIT मुंबईने आम्हाला सहकार्य केलं नाही. मग आपल्या सहीने परत आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला पत्र लिहिलं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी एकदम 15 कोटीचं बजेट आम्हाला दिलं. आम्हाला अजूनही इम्पॅक्ट असेसमेंट करण्यासाठी, कारण हे शासनाच्या माध्यमाने थर्ड पार्टी व्हायला पाहिजे, म्हणून अजूनही एजन्सी सापडलेली नाही. आमच्याकडे ज्ञान प्रबोधिनीचं प्रपोजल आम्ही त्यांना सांगितलं होतं श्रीकर साहेबांशी, आणि मी डिस्कशन्स करून आम्ही ज्ञान प्रबोधिनीला पण कॉन्टॅक्ट केलाय, त्यांचं पण प्रपोजल आलेलं आहे. परंतु ती सरकारी संस्था नाही, त्याच्यामुळे त्याची टेंडरची प्रोसेस करावी लागेल वगैरे असं आहे. सर माझी एकच रिक्वेस्ट आहे आपल्याला की इम्पॅक्ट असेसमेंट आणि कंटिन्युअस 5 वर्षाचं इम्पॅक्ट असेसमेंट ही आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. आम्ही काय बोलतोय किंवा शिक्षक काय बोलतायत किंवा विद्यार्थी काय बोलतायत त्याच्यापेक्षा कागद काय सांगतोय हे जर झालं तर सर पूर्ण जितकं आपला देश आर्थिक सुबत्ताला पाहिजे महत्वाचा आहे तितकाच तो व्हॅल्यूसाठी महत्वाचा आहे. आपल्या इंडियन व्हॅल्यूज, इंडियन कल्चर ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करतो आहोत. आणि तिसरी माझी विनंती अशी आहे सर की गव्हर्नमेंट स्पॉन्सर प्रमोशन अवेअरनेस अबाउट मूल्यवर्धन इन मास मीडिया अँड थ्रू DGIPR. सर इतके बाकीच्या कार्यक्रमांच्या आपण जाहिराती करतात सर. माझी अशी रिक्वेस्ट आहे की मूल्यवर्धन हा सगळ्यात जास्त मोठा जाहिरात करण्याचा सब्जेक्ट आहे. कुठेतरी याच्यामध्ये आपण, म्हणजे मी रिक्वेस्ट करतोय सर आपल्याला की आपल्याला DGIPRच्या चॅनलमधनं ह्याचा प्रचार प्रसार जनतेला कसं कळणार सर, हे आता संबंधित लोकांना कळतंय. हे जे काम आहे हे सगळ्यांना कळणं जरुरी आहे. म्हणून माझी ही तिसरी रिक्वेस्ट आहे. चौथी माझी रिक्वेस्ट आहे की सर सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर आपण ह्या प्रोग्रामचा आता स्केल ऑटोमॅटिक जर आपण वेगळा त्याला डायरेक्ट अप्रोच दिला तर ऑटोमॅटिक सगळे राज्य आपल्याकडे येतील. आपण त्याच्यामध्ये सर बोलणं झालेलं आहे की धर्मेंद्र प्रधान बरोबर एक मीटिंग घेऊन आपल्याला त्यांच्या पुढे हे ठेवायचं आहे. आणि सर आम्ही मागच्या वेळेला 20 मध्ये कोविडच्या वेळेस संपूर्ण जिल्हा मेळावे भरवले होते. शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सगळे पोस्टरचे मी पूर्ण प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात भरवले होते. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. तेव्हा शिक्षक वगैरे, पेरेंट्स वगैरे असे येत असतात. तर असे जिल्हा मेळावे आम्ही ऑर्गनाईज करू सर. त्याचा मुद्दा नाही, मी पैशाच्या संदर्भात बोलत नाहीये. गव्हर्नमेंट अतिशय चांगलं सपोर्ट करते, मागच्या वेळेस पण सपोर्ट केला होता. असं एकत्रितरित्या सर आम्ही ह्याचं पूर्ण ग्राउंड लेवलवरती एक रान उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आम्ही पाण्याच्या कामामध्ये करतो तसा हा एक अवेअरनेस ह्याचा मोठा वाढला पाहिजे. आणि सर ह्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा जो आपल्याकडे आता सध्या डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचं राज्य आहे सर, इतके चांगल्या सक्सेस स्टोरी आहेत आणि इतकं चांगलं काम SCRT आणि विद्यार्थी सगळे करतायत, टीचर करतायत. त्याला कुठेतरी आपण कशा पद्धतीने सोशल मीडियाशी जोडता येईल ते जर जोडलं तर सर यांच्यासारखं काम कुठेच नाही. मी 100% सांगू शकतो सर, कसे मुलं बदललेले आहेत हे पेरेंट्स सांगू शकतील आपल्याला. तर मला जास्त न सांगता सर इथे मी माझं संपवतो. मला अपेक्षा आहे सर आपण पहिलं हे आपलं प्रोजेक्ट म्हणून हे आम्ही चालवतो आणि आपल्यामुळेच हे चालवलं गेलेलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मागच्या रिजिम मध्ये आणि ह्या रिजिम मध्ये आपण आहात म्हणूनच हे चालवलेलं आहे.
माझी खात्री आहे सर, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. रात्रंदिवस आम्ही एकत्र करू, पण ही एक शिक्षण पद्धती लॉर्ड मॅकॉलेने लावलेली बदलून चाइल्ड सेंट्रिक विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं करायचं त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र एकत्र करू. आणि मी सर्व आदरणीय दादा भुसे साहेब असतील, आदरणीय राज्यमंत्री साहेब असतील, आदरणीय सेक्रेटरी असतील, कमिशनर असतील, STRT असतील, सर्व लोकांना मी धन्यवाद देतो. मला खूप चांगलं सहकार्य या सगळ्यांच्याकडनं मिळतंय, म्हणून आम्ही एकत्रितरित्या हे करू शकतो. हे आम्ही केलेलं नाही, हे शासनाने केलेलं आहे आणि ह्याचं संपूर्ण श्रेय शासनाला गेलं पाहिजे. शेवटचं वाक्य, संपूर्ण महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषद शिक्षकांना मी नमन करतो की केवळ आणि केवळ आमचा जिल्हा परिषदचा शिक्षक अतिशय बेस्ट परफॉर्म करतोय हे त्याचं प्रतीक आहे. त्यांना जर आपण संधी दिली, त्यांना जर आपण त्या पद्धतीने वातावरण निर्माण केलं तर हा शिक्षक चमत्कार घडू शकतो, ह्याच्यावरती माझा 100% विश्वास आहे. गेले 25 वर्ष 2009 पासून मी या कार्यक्रमामध्ये 50% माझा वेळ दिलेला आहे. त्यामुळं सर हे देश परिवर्तनाचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, एवढंच मी सांगतो आणि सर आपली रजा घेतो. धन्यवाद. आपल्याकडे सर्व जिल्ह्याचे डायट समोर आहेत, आपल्याला आपलं संबोधन करावं आपण अशी विनंती. एक तर मंत्र्यांना काही बोलायचं असेल, मंत्री बोलतील. त्याच्या आधी काही अधिकाऱ्यांना याच्यावर इनपुट द्यायचं असेल, इफ यू वॉन्ट टू से समथिंग. Sir, Namaskar, sir. Sir, initially I will speak in English because there are lots of corporate officers who are here, who have actually contributed in this program. Sir, under your guidance, we have started, sir, last year this flagship value-based and life-skilled education initiative, sir. And the department has prioritized not just academic excellence, but the holistic, emotional, and ethical development of our youth. Sir, as you know that Mulyavardhan implemented across all government and aided schools in collaboration with Shantilal Mutha Foundation, and is transforming schools from rote learning spaces into centers of nurturing empathetic, responsible, and democratic citizens. Sir, the pilot was done in Beed district about 15-20 years back, and then full-fledged this program was done during 2014 to 19, and this second phase has started last year, and we have completed 1 year in this, and we have covered about 87,000 government and aided schools with 97 lakh students from grade 1st to 8th. Sir, the impact has been very phenomenal, and Mr. Shantilal Muthaji will be presenting all that during the presentation. And sir, we look forward that in the future we will be, because this program is not only just about value education, but it's changing the pedagogy, how we teach the teachers all the other subjects. So it's definitely going to impact, and we are also transforming that how to use the digital training for teachers, depending on and also rigorous assessment to measure long-term behavioral outcomes. So all these things we are actually those behavioral changes we are trying to embed in our teachers. So we hope that in the near future we will be able to do lots of changes. And sir, NEP itself has said that special courses should be taken for value education, and I think we will be the first state in the country who have actually started a program like this. And I thank Mr. Shantilal Muthaji for actually coming forward and initiating this wonderful program. नमस्कार सर. सर, सध्या मूल्यवर्धन एक वेगळे ऍक्टिव्हिटी में म्हणून चालवणे की गरज आहे सर, क्योंकि ये कोर आहे. ॲज अ ह्युमन बीइंग सर, आम्ही SCRT, NCRT सर्व प्रयत्न करत की क्युरिक्युलम और पाठ्यपुस्तक के मार्फत जे काही आम्ही देतो त्याच्याशी मूल्य आपोआप बाळामध्ये येणार. पण बहुतेक जे अनुभव आहे त्यामध्ये तशा होत दिसून येत नाही सर. सो ये कार्यक्रम असा आहे सर की विविध ऍक्टिव्हिटी और इतर याचा प्रयोग करून त्यावर फरक पडत आहे. और नॉर्मली एक आनंदायी शनिवार असते सर आमच्याकडे, तो जास्तीत जास्त शाळा आनंदायी शनिवारी के दिवस ते सर्व ऍक्टिव्हिटी घेत. 1 तासिका SCRT डायरेक्टरने आता सर्वांना निर्देशित केलेले आहे की 2 तासिका दर आठवडे में प्रत्येक शाळा में देने की आवश्यकता आहे सर.
मला वाटतं की यावर भर देण्याचे उपयुक्त सर्व प्रशिक्षित शिक्षकांना केलेले आहे और वेगळ्याने करायला पाहिजे सर. सर नमस्कार, मी SCRT डायरेक्टर. सर एक अजून महत्वाचा मुद्दा आहे की सर ह्यांच्यामधून मूल्य शिक्षणाबरोबर प्रत्येक विषयाच्या सर शिक्षणाच्या दर्जामध्ये पण वाढ होते आहे. म्हणजे कोण मराठी कसं शिकवतं, कोण विज्ञान कसं शिकवतं, तर ह्या सगळ्या ज्या स्किल्स किंवा क्षमता आपण मिळवतोय त्यामधून सर त्या विषयाचं पण अध्यापन आणि अध्ययन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मक बदल या ठिकाणी दिसून येते. कोणाला अजून काही सांगायचंय? मंत्री महोदय. साहेब नमस्कार. फक्त मी 2 वाक्यांमध्ये आपल्याला विनंती आणि अतिशय नम्रतेने सांगणार आहे. आपल्याला जे अपेक्षित आहे की फील्डवर याचे रिझल्ट पाहिजे आहेत, तर यासाठी थोडासा वेळ लागणार आहे आणि आणखी मोठ्या प्रमाणात काम आम्हाला करावं लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. जरूर. थँक्यू सर. आणि माझी विनंती आहे सर की म्हणजे आजचा आपण वेळ दिलेला होता, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही आम्हाला एक अर्धा तास द्या. हो. तोपर्यंत सर, आणखी कोणाशी संवाद साधायचा असेल तर साधू शकतो आपण शिक्षक लोक आहेत. हा, विभागाचे. कोणी शिक्षक असतील तर त्यांचा एक्सपिरियन्स सांगा. प्रत्येक जिल्ह्याचे सर, जिल्हा वाईज सांगितलं तर बरं. सांगा. नंदुरबारचं कोण शिक्षक? सर नमस्ते. पुणे डायटवरून बोलतोय सर. आमचे शिक्षक आहेत दोन्ही, मुकुंद वैद्य म्हणून मुळशी तालुक्यातले आणि संतोष तायडे आपल्याशी संवाद साधतायत सर. सर बोल. साहेब नमस्कार. 21व्या शतकामध्ये उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी एक सक्षम नागरिक बनवण्यासाठी आणि तो नागरिक हा इतरांप्रती संवेदनशील असावा यासाठी या उपक्रमाचा फार मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी हा पुढील भविष्य काळातील नागरिक असणार आहे आणि तो विद्यार्थी एक संवेदनशील माणूस, स्वची जाणीव असणारा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये तार्किक विचार, संवेदनशील विचार, त्याचबरोबर सृजनशील विचार आणि पर्यावरण संबंधी असणारी जी जाणीव आहे ती जाणीव डेव्हलप होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या उपक्रमामधून साध्य होत आहेत. त्यामुळे हा उपक्रम अतिशय सुंदर असून त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आपण पुढील काळात करू शकू असं मला वाटतं. धन्यवाद. अजून कुठला? नंदुरबार जिल्हा घ्या. नमस्कार साहेब. मी नंदुरबार डाएट मधून बोलते. मी एक शिक्षिका आहे, चेतना चावडा म्हणून. मूल्यवर्धनचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळांवर मूल्यवर्धनचं खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. प्रशिक्षणातच आम्हाला इतकं चांगल्या प्रकारे म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार वर्गांमध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे. त्याचे रिझल्ट आम्हाला खूप चांगले मिळत आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या केंद्राच्या लेवलला थोडे उपक्रम तयार केलेले होते, ज्याच्यामध्ये आजचा सुविचार, मूल्यकथा सादरीकरण, भूमिका अभिनय, ज्याच्यामध्ये विविध नैतिक प्रसंगाचे नाट्यीकरण करून योग्य वर्तनाचा अनुभव विद्यार्थ्यांना देणे, जसं की मोबाईल जास्त हाताळणं योग्य नाही याच्यावर छोटीशी क्लिप तयार करणे, संवाद तयार करणे, मुलांकडे प्रेझेंट करणे, मुलांना जे जंक फूड खाण्याची जी सवय असते त्याच्यातून मुलांच्या सवयीतून त्यांना बाहेर काढून फळं आणि उत्तम आहार कसा खावा याच्यासाठी मुलांना मूल्यवर्धनाच्या मूल्यांच्या थ्रू आम्ही ते विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्याचाही एक खूप चांगला अनुभव येतोय की पहिले जर पाहिलं तर शाळेमध्ये प्रत्येक मुलाजवळ ते फास्ट फूडच्या पॅकेट असायच्या, वेफर्स आहे, कुरकुरे आहे, पण आता शाळेमध्ये ते सहसा नंदुरबारमध्ये प्रत्येक शाळेत ते बंद झालेलं आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच हे आमचे उपक्रम चालू आहेत. त्याचप्रमाणे एक मैत्री सप्ताह म्हणून एक नवीन उपक्रम आमच्याकडे आम्ही राबवतो आहे. त्याच्यामध्ये होतं काय वर्गामध्ये की मुलं काय करतात, त्यांचे जे रोजचे 2-3 मित्र असतात त्यांच्यातच बसतात आणि त्यांच्यासोबतच ते सर्व्हायव्हल होतात. मग त्याच्यासाठी हा आम्ही नंदुरबार डाएट मार्फत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवतो आहे मूल्यवर्धन अंतर्गत की मैत्री सप्ताह. याच्यामध्ये विद्यार्थ्याने त्या आठवड्यामध्ये एक नवीन विद्यार्थ्याशी मैत्री करणं, जेणेकरून काय होतं की मुलांमध्ये कोलॅबोरेशन होतं आणि जे आपलं आहे की मुलांचं वर्ग मैत्री, मुलांनी समूहात अभ्यास करणं, गटात अध्ययन करणं, या गोष्टी साध्य होण्यासाठी त्याची खूप म्हणजे मदत होते. म्हणजे मूल्यवर्धन प्लस उपक्रम प्लस याचबरोबर विद्यार्थ्यांचं जी अध्ययन प्रगती आहे ती पण वाढते. कारण की मुलं जर एकमेकांसोबत जेव्हा बसून अभ्यास करतात तर पहिले ते त्यांच्या 2च मुलांमध्ये राहायचे, पण आता मैत्री सप्ताहामुळे मुलं आहे ना दुसऱ्याही विद्यार्थ्यांशी मैत्री करते आणि खरंच वर्गामध्ये खूप चांगलं एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे जे नंतर जो शांतता संकेत आहे याचा तर अगदी वर्गात म्हणजे खूपच उपयोग होतोय. बऱ्याचदा कसं असतं की वर्गात काही कामं करत असताना
मुलांचा जर गोंधळ होत असेल तर तेव्हा पर्टिक्युलर सूचना द्याव्या लागायच्या. पण आता जर आम्ही शिक्षक म्हणून फक्त ते आपल्या शांतता दूत असे असतं की शिक्षकाने आपला हात वरती करायचं, दुसरं काहीच बोलायचं नाही. तर सगळ्या विद्यार्थी त्यात म्हणजे विधीने सेकंड सगळे विद्यार्थी शांत होतात वर्गात, म्हणजे काहीही जास्त वेगळे प्रयत्न न करता विद्यार्थी शांत होतात आणि परत आपल्या विषयाकडे विद्यार्थ्यांना वळवता येतं. हाही एक खूप चांगला उपक्रम चालू आहे. त्याचप्रमाणे समुदाय सेवा उपक्रम याच्यामध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, पुस्तकदान असे विविध उपक्रम राबवते, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची सवय लागते, जो आपल्या मूल्यवर्धन मधला एक भाग आहे. आणि याच्यातून आपली शाळा स्वच्छता ठेवणे, घरीही स्वच्छतेची काळजी घेणे, स्वतःची कामं स्वतः करणे, या गोष्टी मुलं शिकतायत. त्याचप्रमाणे मूल्य आधारित जी खेळ आहेत त्याच्यातून सहकार्य, प्रामाणिकपणा, नेतृत्व विकसित करणारे खेळ हे आमच्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे याच्यावर काम चालू आहे. नंतर मूल्यगीत प्रार्थना हेही चालू आहे. वाढदिवस होतं काय की वाढदिवसासाठी सेवा दिन हा एक उपक्रम सुद्धा राबवतोय. अशा प्रकारे मूल्यवर्धनामुळे खरंच शाळांमध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर ठीक आहे, यवतमाळ सांगा. यवतमाळ. धन्यवाद. थोडक्यात सांगा. साहेब नमस्कार, मी संदीप कोल्हे, सहाय्यक शिक्षक. जरा थोडक्यात सांगायचं, सगळ्यांनी थोडक्यात सांगायचं. येस सर. सर आमच्या जिल्ह्यामध्ये मूल्यवर्धनचे जे 5 क्षेत्र आहे, स्वजाणीव, व्यवस्थापन, जबाबदारी, आणि नातेसंबंध, यावर आपण काम करतो आहे. आणि विशेष म्हणजे सर एक उदाहरण मी फक्त सांगतो आमच्या तालुक्यातील एका शाळेचं, की एक विद्यार्थी शाळेत घरची किंवा कुठली शाळेची एक वस्तू तो घ्यायचा न सांगता, पण या मूल्यवर्धन उपक्रमाचं जे फलित आहे की त्याच्यामध्ये एक तिसरीचा घटक आहे प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा. तो जेव्हा घटक आम्ही त्याच्यामध्ये घेतला तर त्यामध्ये त्या मुलामध्ये एक वेगळा बदल पाहायला मिळाला, की कुठलीही वस्तू न सांगता, कोणाला विचारता न घेणे, हे बदल त्याच्यामध्ये झालेला दिसतो. आणि विशेषतः सर FLN ला जोडून विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, भाषण, वाचन हे जे कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं सर. कारण याच्यामध्ये सर्जनशीलता, कृतिशीलता ह्या गोष्टी जोडलेल्या आहे. म्हणजे याच्यामध्ये घटक आहे सर की एखादी गोष्ट विद्यार्थ्यांनी स्वतः पूर्ण करणे, त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी हे फार महत्वाचं आपल्याला इथं पाहायला मिळतं सर. हे आपल्या या मूल्यवर्धन उपक्रमाचे एक चांगलं एक फलित आमच्या जिल्ह्यामध्ये आदरणीय प्राचार्य साहेब आणि शिक्षण अधिकारी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पाहायला मिळते. थँक्यू. नांदेड सांगा. नांदेड. नमस्कार सर्वांना. मूल्यवर्धन उपक्रम हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला वर्गांमध्ये राबवायचा आहे. यामुळे वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना एक स्वयंशिस्त लाभलेली आहे. वर्गांमध्ये विद्यार्थी स्वतः वर्गाचे नियम तयार करतात आणि हे नियम विद्यार्थ्यांशी चर्चा करून तयार केलेले असल्यामुळे विद्यार्थी ते सहजपणे पाळतात. आणि समजा हे नियम जर पाळले गेले नाहीत तर त्यांना जी शिक्षा मिळते ती अतिशय सकारात्मक असते. समजा मुलांनी वर्गामध्ये एखादा नियम तयार केलेला आहे की वर्ग नेहमी स्वच्छ ठेवायचा, एखाद्याने वर्गामध्ये कचरा केला तर त्याला शिक्षा कुठली जाईल, तर त्याला एखादी कविता म्हणून दाखवणे, एखादी गोष्ट सांगायला लावणे, अशा प्रकारची सकारात्मक शिस्त लावण्याचा प्रयोग त्या ठिकाणी मूल्यवर्धनाच्या माध्यमातून केला जात आहे. यामध्ये ज्या वेगवेगळे की पॉइंट्स मूल्यवर्धनातून आम्हाला सांगण्यात आले, जसं की शांतता संकेत असेल, गटचर्चा असेल, जोडी चर्चा असेल, ह्या सगळ्या की पॉइंट्समुळे मुलांमध्ये अतिशय सकारात्मक शिस्त लावण्यासाठी आम्हाला या मूल्यवर्धन उपक्रमाचा खूप सुंदर असा फायदा या ठिकाणी झालेला आहे. यामुळे काय होतं की अभ्यासात जे मुलं मागे आहेत ते सुद्धा मूल्यवर्धनाच्या उपक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी होतात, स्वतःची मतं मांडतात. कारण यामध्ये पाठांतरावर आधारित कुठलाही भाग नाहीये. मुलांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये चांगल्या सवयी कशा रुजवल्या जातील, एक चांगला माणूस बनवण्यासाठी त्यांच्या अंगी कोणते मूल्य आवश्यक आहेत ते वेगवेगळ्या कृतींमधून, वेगवेगळ्या उपक्रमातून त्या ठिकाणी आपल्याला मुलांकडून करून घ्यायचं आहे. यामध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग त्यांना सांगायचे आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी अतिशय दिलखुलासपणे तिथे बोलतात आणि जे विद्यार्थी संकोच बाळगतात किंवा अभ्यासामध्ये ज्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार झालेला असतो मागे असल्यामुळे, असे विद्यार्थी सुद्धा दैनंदिन आयुष्यातले प्रसंग ते अतिशय निर्भीडपणे सांगतात
आम्ही इतके भावनिक होतो की ते पालकांशी जेव्हा चर्चा करून येतात आणि सांगतात वर्गामध्ये त्यांचे अनुभव, तेव्हा आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होतो की बापरे, ही मुलं जेव्हा अभ्यासाविषयी आम्ही विचारतो ती कधीही बोलत नाहीत, परंतु मूल्यवर्धनाचा एखादा उपक्रम आहे. एकदा एक उपक्रम होता की तुम्ही तुमच्या पालकांना विचारा की तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद केव्हा होतो. विद्यार्थ्यांनी पालकांशी चर्चा करायची होती की तुमच्या पालकांना विचारा की तुम्हाला सर्वात जास्त आनंद केव्हा होतो. तर एका मुलाने उत्तर दिलं की मॅडम, माझी आई म्हणाली की जेव्हा मी सगळ्यात जास्त आनंदी असते तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो, असं माझ्या आईने उत्तर दिलं. थँक्यू सर. ठीक. पालघर. सर नमस्ते. आमच्या मानसी मॅडम आहेत जॉईंट मीटिंगला. पालघरमध्ये सर आम्ही छानपैकी मूल्यवर्धनचं ट्रेनिंग पण आयोजित केलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने जे 21व्या शतकातले जे स्किल्स आहेत त्याच्याशी रिलेटेड विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आम्हाला जाणवला. ज्यावेळेस आम्ही मुलांशी बोलतो त्यावेळेस आमची लाजरी बुजरी मुलं आहेत, प्रामुख्याने आदिवासी भागातील, तर ती मुलं अतिशय खेळामेळ्याने एकमेकांशी शेअरिंग करणं, बोलणं, कारण ती बोलत नव्हती, पण ती प्रामुख्याने जास्तीत जास्त जेव्हा मूल्यवर्धनचं हे ट्रेनिंग झालं त्याच्यानंतर सगळ्या विषयांमध्ये हा घटक असल्यामुळे प्रामुख्याने मुलं जास्तीत जास्त बोलू लागली. कारण हा समाज इकडचा आदिवासी समाज लाजरा बुजरा आहे आणि प्रामुख्याने त्याच्यातून मुलांमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला प्रामुख्याने जाणवल्या. त्याचबरोबर फास्ट फूड मुलं जास्त खात होती, त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने एक कमी किंवा मुलं ते सोडून जे शिक्षक जास्तीत जास्त आम्ही सांगतो की हे खावं ते खावं, फास्ट फूड वगळून ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. म्हणजे 21व्या शतकातली स्किल्स असतील किंवा मुलांमधलं संभाषण असेल, कोलॅबरेशन असेल, स्वची जाणीव असेल, या गोष्टींमध्ये मुलांमध्ये जास्तीत जास्त वाढ झाल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणून हा मूल्यवर्धनचा प्रोग्राम आमच्या मुलांसाठी अतिशय फायद्याचा ठरला. फक्त आमची एक मूल्यवर्धनला एक रिक्वेस्ट होती की दरवर्षी जे जिल्हा मेळावे होतात पूर्वी व्हायचे तसे झाले असते तर अजून त्याचा बेनिफिट आमच्या मुलांना किंवा आम्हाला तो झाला असता. धन्यवाद सर. चांगली सूचना आहे. नमस्कार सर. मला एक सांगायचं वाटतं की हा जो उपक्रम आम्ही शिक्षक शाळेमध्ये राबवतोय सर, ही अगदी काळाची गरज होती. मला एक छोटीशी घटना सांगायला आवडेल सर. माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थिनी नेहा वझे, अतिशय डिप्रेशन मध्ये गेली होती ती मुलगी. हा अनुभव मी आमच्या शाळेला किंवा जे व्हिजिटला अधिकारी त्यांनाही सांगितला. पण जेव्हा शाळेमध्ये आपण नेहमी मुलांना ज्ञान देता सर हे जेव्हा गटकार्य घेतो ना सर, तिला त्या वर्गातल्या मित्रमैत्रिणी जे सहकार्य केलंय आणि त्यानंतर त्या मुलीच्या घरीपर्यंत गेला निरोप आणि त्या आईचे, माझे आणि विद्यार्थ्यांचे जे आईले संबंध आणि चर्चा सर, त्यामधून ती मुलगी अतिशय उत्कृष्टपणे शालेय कामाला लागली सर. ती कधीही शाळेत न येणारी मुलगी रेग्युलर शाळेत यायला लागली. मला हे एक म्हणायचं की हा उपक्रम फक्त विद्यार्थी आणि शिक्षक नाही सर, हा मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांना जोडायला दुवा ठरला सर. आणि अक्षरशः ज्यावेळी जिल्ह्याच्या मॅडम आल्या होत्या, मला ही घटना सांगताना डोळ्यातून अश्रू आले माझ्या, आणि ती आई होती. तर ती मुलगी फक्त इतकं म्हणाली की मॅडम, माझ्या मूल्यवर्धन मध्ये मी जे काही शिकले ना, मला शाळेने बाई नाही आई दिले सर. आणि मला एक प्राऊड टीचर मला वाटतं की मी मुलांची आई ठरू शकले की ह्या उपक्रमामुळेच. मी माझ्याने ज्ञान याचा प्रयत्न केला सर. आपणा सर्वांचे आभार की आपण हे असे छान उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवत आहात. धन्यवाद सर. व्हेरी गुड. गडचिरोली. नमस्कार सर, मी जितेंद्र रायकुरे. विद्यार्थ्यांचे भविष्य पुस्तकाच्या पानातून नव्हे तर शिक्षकांच्या आचरणातून घडत असते आणि त्यामुळे मूल्य शिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. मी माझ्या शाळेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारवापा येथे गेल्या वर्षभरापासून हे उपक्रम राबवित आहे. आता सर्व उपक्रम मी सांगू शकत नाही, पण 1-2 उपक्रम आहेत त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना बराच फायदा झाला. त्याच्यामध्ये आहे शालेय बचत बँक, कथाकथा आणि वाचन संस्कृती. वाचन संस्कृती बघताना जर मी एक कवी असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी कविता करायला लावला आणि बघता बघता माझे विद्यार्थी कविता करायला लागलेत आणि माझे विद्यार्थी एक शाळा कवितांची हे त्यांचं पुस्तक मी छापलेलं आहे. आदरणीय भुसे साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये आले, त्यांना मी हे पुस्तक देणार होतो, परंतु एक अपघात झाला आणि सर लगेच निघून गेले. तर माझी एवढीच विनंती आहे की आमच्या ग्रामीण विभागातील, आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांची कविता, माझी नाही, माझ्या विद्यार्थ्यांची कविता क्रमिक पुस्तकामध्ये म्हणजे 3री-4थीच्या पुस्तकामध्ये जर लावले तर खूप आनंद होईल अशी मी आपल्याला विनंती करतो सर.
ठीक आहे, तुमचं पुस्तक मला आणि दादा भुसेंना पोस्टाने पाठवून द्या. हो सर, धन्यवाद सर, धन्यवाद. चला, आपण प्रत्येक विभागातनं शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. तर वेळेची कमतरता असल्यामुळे अनेक शिक्षकांना अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्या आपण नंतर कधीतरी ऐकून घेऊ. तुम्हाला काय सांगायचं? यू वॉन्ट टू से समथिंग? Can I say two? या प्लीज. Sir, thank you very much. Basically, I'm to Chief Minister sir, Rajya Mantri ji, Education Mantri ji and Shantilal ji कि 2015 से एक्चुअली आई एम अटैच विद द गवर्नमेंट. सो ये दो चीज द फेयर फीडबैक आई वांटेड टू गिव कि एक तो आप जो गवर्नमेंट चलाते हो वो ग्राउंड लेवल पे चलाते हो. कोई भी चीफ मिनिस्टर इतना टाइम नहीं देता कि ग्राउंड लेवल पे रियलिटी फीडबैक लेके और 12 लोगों का अभी क्या है, तो वो ही होती है. सेकेंडली मेरी ऑब्जर्वेशन है कि एजुकेशन मिनिस्टर जब आपको रिप्लाई कर रहे थे तो उन्होंने गाड़ी को रोका. तो टोटली प्रोफेशनल तरीके से गवर्नमेंट चलती है. एंड जो आप काम कर रहे हैं सारे, शांतिलाल जी भी काम कर रहे हैं कि गिविंग ए गुड क्वालिटी ऑफ एजुकेशन टू द स्टूडेंट, दैट इज द अल्टीमेट पर्पस. और गवर्नमेंट भी फ्री जो है बुक्स प्रोवाइड कर रही है. मैं खुद स्टूडेंट हूँ, जो कि मैंने भी ऐसे फ्री वाली बुक्स से ही पढ़ाई शुरू की थी, तो मैं क्वाइट लो क्लास फैमिली. तो बंधन बैंक की तरफ से मैं आपको प्रॉमिस करता हूँ कि जो भी हम बेस्ट कर पाएंगे, हमारा भी एक वो होता है, बिकॉज हम उसी प्रोजेक्ट के साथ जुड़ते हैं जिसमें हमें लगता है बिल्कुल फेयर चल रहा है. और आपके अगर अंडर है प्रोजेक्ट तो डेफिनेटली, बिकॉज आई एम देयर फॉर द लास्ट 10 years विद यू. सो थैंक यू वेरी मच फॉर गिविंग अस अपॉर्चुनिटी. और हम कोशिश करेंगे कि हम जितना भी ज्यादा कंट्रीब्यूट कर पाए आज पर अवर किटी, हम इस प्रोजेक्ट में सपोर्ट करेंगे पूरा. मला अतिशय आनंद आहे की हा मूल्यवर्धनाचा जो प्रकल्प आहे हा आता पुन्हा सेकंड फेजमध्ये आपण सुरू केला. पहिल्यांदा आपण 2015ला याची सुरुवात केली होती आणि त्याही वेळी अतिशय चांगला रिस्पॉन्स याला मिळाला होता. त्यावेळी मी बऱ्याचशा टीचर्सच्या ट्रेनिंगला देखील उपस्थित होतो आणि त्या ट्रेनिंगमध्येही जी काही एक त्यांच्यामधली सकारात्मकता मी बघितली होती, तर मला हे लक्षात आलं की फक्त दिशा देण्याची आवश्यकता आहे. आमचे जे शिक्षक आहेत हे स्वतः अत्यंत कल्पक आहेत आणि त्यांना चांगलं करण्याची इच्छा आहे. फक्त त्यांच्या चांगल्या कामाला दिशा देणं आणि रिकग्निशन देणं, या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये जेव्हा चांगल्या कामाचं रिकग्निशन नसतं आणि वाईट कामाकरता शिक्षा नसते, त्यावेळी कोणीच चांगलं काम करत नाही. आणि म्हणून चांगलं करण्याची प्रेरणा देणारा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मी शांतीलालजी मुथा यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक अतिशय चांगला हा एफर्ट सुरू केला आणि सोबत जेवढे पार्टनर्स आहेत ज्यांनी याच्यामध्ये विविध पद्धतीनं मदत केलेली आहे, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानेन की एका अतिशय चांगल्या उपक्रमाला त्यांनी या माध्यमातून मदत केली. मला आठवतं की मागच्या काळामध्ये जेव्हा आपला फेज 1 झाला त्यावेळी काही राज्यांनी देखील आपला हा जो काही उपक्रम आहे हा समजून घेतला आणि करण्याचा प्रयत्न केला आणि देशाच्या लेवलवरही अतिशय चांगली क्युरियोसिटी या प्रोजेक्ट करता सुरू झाली. मध्यंतरी ठीक आहे, काही काळ आपण नसल्यामुळे ते मागे पडलं होतं, पण आता हा जो काही आपला 2.0 आहे, 3.0 तुमच्याकरता, आमच्याकरता 2.0. तो आम्ही बीडचा पकडत नाही कारण तो एका जिल्ह्याचा आहे. महाराष्ट्रामध्ये 2.0 आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला 2.0च म्हटलं पाहिजे. दॅट वॉज ओनली द बिगिनिंग. सो हा जो 2.0 आहे हा मला असं वाटतं की अतिशय चांगला प्रोग्रेस होतोय. आता शिक्षकांच्या ज्या काही या ठिकाणी प्रतिक्रिया आपण ऐकल्या त्या अतिशय बोलक्या आहेत आणि विशेषतः मी शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री आणि आपल्या शिक्षण विभागाचे जे अधिकारी या ठिकाणी आहेत, सचिव असतील, आपले कमिशनर असतील, CRTचे प्रमुख असतील, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक सकारात्मक अप्रोच ठेवून संपूर्ण आपली यंत्रणा या कार्यक्रमाच्या मागे लावली. शेवटी आपण हे सगळे मानतो की शिक्षणामध्ये करिक्युलम पेक्षाही मूल्य अधिक महत्वाची आहेत. मूल्य मिळाल्याशिवाय कुठलाही समाज उभा होऊ शकत नाही आणि ही मूल्य देखील आपण जी निवडली आहेत
ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना उत्तम नागरिक बनण्याकरता, उत्तम माणूस बनण्याकरता आणि देशाला उत्तम नागरिक मिळण्याकरता ती मूल्य कामी येतील अशा प्रकारची ही मूल्य आहेत. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की केवळ अभ्यास नाही, तर आपली जी काही पद्धती आहे ती पद्धती बदलण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये केला आहे. पेडगॉजीवर जो काही आपण याच्यामध्ये भर दिला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की चांगला शिक्षक मिळाला तर कुठलाही विषय सोपा होतो. चांगली शिक्षण पद्धती असली तर विषय सोपा होतो आणि जर ती शिक्षण पद्धती योग्य नसली किंवा शिक्षकाचं कम्युनिकेशन स्किल नसलं तर अनेक वेळा सोपा विषय देखील कठीण होतो आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल एक भिंत तयार होते, एक अढी निर्माण होते आणि मग विद्यार्थी त्या विषयापासून दूर जातात. त्यामुळे ही सगळी जी पद्धती आहे ही शिक्षकांमध्येही सकारात्मक बदल घडवते आणि कम्युनिकेशनची पद्धत असल्यामुळे जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असतात, भीती असते, ती निघून जाते. ते देखील त्या ठिकाणी डायलॉग करतात आणि मला असं वाटतं की त्यातनं ज्ञानार्जन करणं हे अधिक सोपं होतं. एकूणच अतिशय चांगला अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि शांतीलालजींनी काही मुद्दे देखील आपल्यापुढे यातले मांडले आहेत. तर जरूर आपण या मुद्द्यांवर, कारण हे जे मुद्दे त्यांनी मांडले आहेत ते मला असं वाटतं फ्रेमवर्कचाच भाग आहे, त्यात काही वेगळेपणा कुठला नाही आहे. त्यामुळे याला कशा पद्धतीनं आपल्याला अडॉप्ट करून त्याला एक प्रकारे सूचनेच्या स्वरूपात किंवा आपल्या GRच्या स्वरूपात कसं आणता येईल याचा प्रयत्न आपण निश्चितपणे येत्या काळात करू. मी पुन्हा एकदा शांतीलालजी तुमचं, आपले सगळे जे पार्टनर्स या ठिकाणी आहेत त्या सगळ्या पार्टनर्सचं आणि अर्थातच सगळ्या शिक्षकांचं, डाएटच्या टीमचं, सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. सर, माझं असं म्हणणं आहे की बाकीचे जे काही आहे ते सर्व डिपार्टमेंट बघतील, परंतु एक डायरेक्ट अप्रोच हा आपल्या राज्याने सगळ्यात पहिल्यांदा सुरू करावा आणि तो डिक्लेअर करावा. हा एक भाग झाला जरूर तर करू. बाकी सगळ्या गोष्टी करा, डायरेक्ट अप्रोच करा. सर, ही खूप मोठी गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य डायरेक्ट अप्रोच म्हणून व्हॅल्यू एज्युकेशन करते. आता सर पूर्ण भारतामध्ये आम्ही दुपटीने जास्त काम करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, बोला बोला बोला, ऐकतो बोला. आपल्याला शिक्षण विभागामध्ये असलेलं कार्य 26-27 मध्ये फील्डवर तुम्हाला करून दाखवू. यस, थँक्यू सर, थँक्यू. आज माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्य मंत्री महोदय आणि श्री शांतीलाल मुथ्थाजी यांच्यातर्फे मूल्यवर्धन वर हे जे प्रयत्न, भागीरथी प्रयत्न सुरू झालेले आहे सर, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते संपूर्ण होलिस्टिक शिक्षणामध्ये बदल घडवणे में सक्षम होणार आहे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय और सर्व मंत्री महोदय लोक यांचा आभार मानतो.